डॉक्टर मुलगा होता आणि त्याच्यामध्ये त्याची ऊर्जा खूप चढली आणि एकदम तो जागेवर न उठला, त्या चौथऱ्यावर बसला आणि त्यांनी मला सांगितलं, की "हिमालयात सगळ्यांना घेऊन जातेयस ना, तर त्यांचं कुंडलिनी जागरण झालं पाहिजे." आणि मी म्हटलं, की मला हे जमेल ना?" असं मी विचारलं आणि त्याच्यावर तो मुलगा, "शक्य नसेल तुला तर काहीच करू नको." असं आणि आवाज पण असा घुमणारा होता एकदम आणि हं. माझ्यासोबत बरेच मग म्हणजे तुम्हाला जे दिसत होतं तो मुलगाच दिसत होता? मुलगाच दिसत होता मला. आपण त्याच्या आजूबाजूला एक गारवा होता. त्याच्या शरीराचं टेम्परेचर खूप खाली गेलेलं होतं. म्हणजे जवळ-जवळ 0 सारखं. 30-35 साधक होते यज्ञाला बसलेले. ते सगळे पाहतायत, की काय नक्की झालंय आणि तो मुलगा इतक्या जोरात असा मागे पडला ना, की मला असं वाटलं, की बापरे! म्हणजे आता ह्याला लागलंच असेल भयंकर आणि मी असं पाहायला लागले, की बाबा काय किती लागलंय, कसं लागलंय आणि तेव्हाच ह्या 2 महिला एकदम उठल्या आणि मला म्हणाले, की "तू का शंका घेतलीस?" तर मी म्हटलं, की "मी शंका माझ्यावर घेतली, की मला हे जमेल ना." तर ते म्हणाले, "तीच का घेतलीस? कारण की हं. आम्ही तुला सकाळपासून सांगितलेलं, की तुला दर्शन होणार आहे, तुला वरून आज्ञा होणार आहेत."